नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। पाहूया सविस्तर बातमी। भोकरदन येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नूतनीकरण स्मारक लोकार्पण सोहळा भंते एस प्रज्ञाबोधी यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला। कार्यक्रम संपन्न होत असताना भोकरदन शहराच्या 3 ते 4 किलोमीटर अंतरावर पावसाने जोर दिला, परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी पावसाने हजेरी लावली नाही। ही आहे खरी लोकसोहळा अर्पण दिनाची ताकद। यावेळी राजकीय पुढारी मंचावर उपस्थित होते आणि कर्मचारी वर्ग ही होता। त्याच प्रसंगी उपासक आणि उपासिका या ठिकाणी मोठ्या संख्येने हजर होते। माता पितो पाठानं गोप्तधारस्वसंगो अनागुराजगम्मन्ताये तं मङ्गलमुत्तमम् दानञ्च धम्मचर्याचरणादगानञ्च संगो अनवज्ञानिकं मानेतं मङ्गलमुत्तमम् आरती विरति पापामज्जपानादि संयमो अपमादो जगम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो जनिवातो च सन्तो द्विजगतन्नुता कालेन धम्मश्रवणं एतं मङ्गलमुत्तमम् हन्ति दशो कालेन धम्मसाक्षात् एतं मङ्गलमुत्तमम् तमोज ब्रह्मचर्यं च अर्यसच्चानदर्शनं एतं मङ्गलमुत्तमम् ओट्टसलोकधम्मे चित्तं यत्सन दम्पति अशोकं विरजं केनं एतं मङ्गलमुत्तमम् एकादिशानि गत्वानं सपाठमपराजिता सपाठसोत्ति गच्छन्ति तं ते संगमतीति एतेन सज्जवज्जेन सोत्थिते होतु सपदा एतेन सज्जवज्जेन सर्वदुःखभयरोगो विनाशतु एतेन सज्जवज्जेन होतु ते जयमङ्गलम्। साधु 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 इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्त्वदेवमनुष्याणां बुद्धो भगवति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। एष बुद्धा अतीता च एष बुद्धा अनागता पशुपन्ना च ये बुद्धाहं वन्दामि सर्वदा। नास्ति मे शरणं अन्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपंसु अरुत्तमम् बुद्धो यो कलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा कुतो रतनं बुद्धसमं नास्ति तस्मात्सोत्ति भवन्तु मे यो सान्निधिन्नो धम्मा
शरणागता पशुपन्ना च धम्मां वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अन्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सत्यवचनेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चतुर्विधं वरम् धम्मे यो कलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा भूतो रतनं धम्मसमं नास्ति तस्मात् स्वस्ति भवन्तु मे आशाङ्गिको अर्यपार्थो जनानमोक्कपवेशाय उजुको वमग्गो धम्मोऽयं शान्तिकरो पणितो नियानिको तं प्रणमामि धम्मां नमामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीति पटिपन्नो भगवतो सावक संघो यदीदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला एष भगवतो सावक संघो आहुनेयो बाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं कीर्तं लोकसाते संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष संघातीता च एष संघानागता पशुपन्ना च संघां वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अन्यं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचनेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं च त्रिविधोत्तमम् संघेयो खलितो दोषो संघो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा भूतो रतनं संघसमं नास्ति तस्मात् स्वस्ति भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणेयो सन्तेन्द्रियो सप्तमलपयिनो गुणे विनेके समेति पात्रो अनासो तं प्रणमामि संघं नमामि वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमैकटेन पुण्येन नमामि लोकदीपं विलायते यथायनं मेघाय तथाय विलामि वेद्यां सपन्नसंहारे सुपत्यादिरूपेण सारिकर्यातु मामे पूजनीयं पूजनाशनमुत्तमसमोहे गुणदायितो बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजेमि आदाय माय पटिपत्तिया दाति जरा मरणं मा परिमुञ्चसामि इम्मिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सतं समागमो तु यावनिब्बानपत्तिया
देवो वसतु कालेन सत्सम्पत्तिहेतुजा पीतो भवतो लोको च राजा भवतो धम्मिको। बोलो साधु साधु। बुद्धं नमामि संघं नमामि। आज खरं तुमच्या समोर उभा राहून मी तुम्हाला संबोधित करायला पाहिजे होता, परंतु थोड्याशा मी त्या वेळेमध्ये विमानतळावरती पोहोचू शकलो नाही. तेव्हा 4 वाजता थोडा लेट झालाय 10 मिनिटाचा, त्याच्यामुळे आज आपल्या समोर उभं राहून संबोधित करू शकलो नाही. तरी समक्ष करावी. कार्यक्रमाचं नियोजन आधीपासून ठरलं होतं आणि मी देखील कबूल केलं होतं. तरी पण झालेल्या चुकामुळे मी आता आपल्याला या भ्रमणध्वनी मागे मोबाईलच्या माध्यमामधून आपल्याशी संवाद साधतो. मी अभिनंदन करतो सगळ्यांचं, उपस्थित सर्व मान्यवर. जालना नगर परिषदेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका भोकरदन आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण, सुशोभीकरण करून ज्या आंबेडकरवादियांच्या भावना होत्या तालुका भोकरदन जिल्हा जालन्यामधल्या, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुंदर असावा, सुंदर दिसावा, सुशोभित व्हावा, त्यामुळे सर्व नगर परिषदेच्या अध्यक्षांचं वगैरे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. त्याला साथ देणारे भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा अलीकडच्या काळामध्ये द नेचर ऑफ द मॉडर्न इंडिया, आधुनिक भारताचे निर्माते अशा प्रकारे आज झालेली आहे. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी काय केलं, या देशासाठी बाबासाहेबांचं योगदान काय, याची सर्व सविस्तर माहिती, सविस्तर लेखन आज पुस्तकाच्या द्वारे उपलब्ध झालेला. मग तो बौद्ध समाज असेल, दलित समाज असेल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असेल, ओबीसी असेल, जनरल कॅटेगरीचे लोक असतील, यांच्यापर्यंत आज हा नर्सर केलेला सुंदर केले या देशासाठी काय केलं. बाबासाहेबांच्या जीवनातील 2 कालखंड बघितले. जो कालखंड 1920 पासून परिषदेच्या नावाने प्रसिद्ध आहे. या मानगाव परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज हजर होते. बाबासाहेबांनी त्याला बोलवलं होतं मानगाव परिषदेमध्ये. जी महान परिषद बाबासाहेबांनी घेतली होती मानगाव कोल्हापूरमध्ये, तिथून बाबासाहेबांचं कार्य या समाजासाठी सुरू होतं. तो काळ आहे 1920.
आणि ज्या वेळेला छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाकीत केलं होतं, आज माझ्या बरोबर बसलेले डॉक्टर भीमराव हे एकेकाळ येणाऱ्या काळामध्ये या समाजाचे नेते होतील, समाजाचा उद्धार करतील, समाजाला नेता सापडलेला आहे ही मला चिंता वाटत होती असे शाहू महाराज म्हणतात. ही आज चिंता निघून गेलेली आहे आणि नंतरच्या काळामध्ये जे बाकी शाहू महाराजांनी 1920 ला मानगाव परिषदेमध्ये केलं ते संतोषांत हे खरं झालेलं. एक महापुरुष म्हणजे शाहू महाराज हे महापुरुष, दुसरा महापुरुष जेव्हा बाबासाहेबांचं वय हे 29 होतं ओळखला जातो, महापुरुष दुसऱ्या महापुरुषाला ओळखतो, हे उदाहरण आहे आपलं. नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी दलित समाजासाठी प्रचंड असं काम केलं. बाळाच्या 14 तळाचा सत्याग्रह आहे, त्याच्यानंतर नियतकालीन आहे. मुकनायक 1920 साली बाबासाहेबांनी सुरू केले. ज्या समाजाला आवाज नाही त्या समाजाचा नायक हा मुका आहे आणि मुकनायकाला देखील छत्रपती शाहू महाराजांनी त्या काळाला 2700 रुपयाचं योगदान दिलं होतं, दान दिलं होतं बाबासाहेबांना की हे त्या माध्यमामधून या आर्थिक दानामधून. मुखनायकाचे आपण 3 अंक काढले पण नंतर अडचण आहे, आर्थिक अडचण आहे, सुविधांचं कारण. अशा प्रकारे बाबासाहेबांनी नंतरच्या काळामध्ये एका क्रांत्या करत गेलेले आहेत. महाराष्ट्रात 14 तळाचा सत्याग्रह 27चा त्याच वेळेला बहिष्कृत भारताची देखील बाबासाहेबांनी पत्रकारितेला साप्ताहिकेची निर्मिती केली. बहिष्कृत मध्ये अनटचेबल अस्पृश्य त्याला बहिष्कृत बाबासाहेबांनी आपल्या समाज व्यवस्थेत जशा जशा समाज व्यवस्था होत्या त्याच्या प्रकारे आपल्या आपल्या साप्ताहिकांना त्यांनी नावं बदलले गेले. ज्या समाजाला आवाज नव्हता त्यांना मुकला आहे. 27ला महाराष्ट्रात सत्याग्रह करून त्यांनी बहिष्कृत भारत हे त्याच्या आधी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी सभा घेतली होती आणि बहिष्कृत हितकारिणी सभे हा 100 वर्ष होऊन गेले. त्या बहिष्कृत हितकारिणीचे खराब जरी बघितले तर आजच्या काळात देखील ते उपयोगाचे आहेत असं म्हणतो. जे उद्दिष्ट बाबासाहेबांनी समाजासमोर ठेवली होती बाबा या समाजासमोर बहिष्कृत हितकारिणीच्या माध्यमातून या उद्दिष्टावर ते आज देखील काम करण्याची मला वाटतं गरज आहे. म्हणून बाबासाहेबांचा हा काळ बघितला हा समाजासाठी आहे. पॉलिटिकल पार्टी राजकीय पक्षाची स्थापना केलेली आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना केली. या समाजाला राजकीय हस्तक्षेपाची क्षमता आहे. प्रस्थापित पक्ष या समाजाकडे बघत नाही तर आपला राजकीय पक्ष असायला पाहिजे, राजकीय रिप्रेझेंटेशन तिथून निवडून जायला पाहिजे. त्यानंतर काळारामाचा सत्याग्रह बाबासाहेब बडोद्याला जात आहेत. बडोद्यामध्ये घटलेला पत्रकार समाजासाठी सिद्धार्थ कॉलेजची निर्मिती आहे. शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी 1945 मध्ये सिद्धार्थ कॉलेज नंतर मराठवाड्याचं मिलिंद कॉलेजची निर्मिती नंतरच्या काळात जेणेकरून या क्रांत्यामधून बाबासाहेबांनी हा समाज घडवण्याचा प्रयत्न आणि त्या क्रांत्यांना त्यावेळेच्या समाजाने साथ दिली म्हणून क्रांत्या या यशस्वी झाल्या.
आणि नंतरचा बाबासाहेबांचा काळ बघितला 1942 पासून तर अगदी महापरिनिर्वाण दिनापर्यंत 1956 पर्यंत तर बाबासाहेबांनी या देशासाठी काम केलं. 43ला बाबासाहेब व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये डेस्टर खनन मंत्री होते, बिजली मंत्री होते आणि जल आणि वायू याला आताच्या काळामध्ये आपण इरिगेशन म्हणतो. हा करणारे इरिगेशन त्याचे मिनिस्टर होते त्या काळामध्ये बाबासाहेबांनी प्रचंड असं. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.